नमस्कार, शुभ सकाळ. तर या चहा पाणी प्यायला आता आपलं त्या चहा ठेवला आहे का इथं. स्वयंपाकाची तयारी चालली. काय साड्या आणल्या नाही त्या, काय नाही त्या. आता ही मरणाची जर साडी आहे बघ, कालचे कपडे राहिले तसेच धुवायची. काल काय धुतलीच नाही ते, आणि जाऊ द्या. रात धुतले कपडे, आंघोळ केली त्यांनी. आता मी पण आताच केली. आधी त्यांनी लावला नंबर, परत मी केले आणि परत रस्ताय करायला लागले ते. त्यांना म्हणलं माझी आंघोळ घुसतर तर दूध पिशवीन ती घेऊन या. काय करतात, काम सोपं आहे पण झोप नाही. झोप मस्त नसल्यामुळं लय अवघड होते. आणि इथलं फिल्टरचं पाणी असल्यामुळं काळा चहा प्यायला कसलं हे होते, काय रे पाण्यानेच लागतंय. जारचं पाणी कसं असतंय तसं आहे. त्याच्यामुळं म्हणलं रात्र काल 2 दिवस झाले, 3 दिवस झाले त्यांनी दूध पिशवले होते. आज हे आलं, म्हणजे कालच आलंच आहे. काल 12ला तर इथं पोच. फॅन बिन आणला पण काय त्या फॅनला जोडायला इथं काय आपल्याला येत नाही. तरी घर मालक म्हणला आता वायरमॅन घेऊन येतो. वायरमॅन आल्यावर म्हणजे फॅन जोडू. त्यामुळं तर इतकं तर नरड तोडतंय, बोलायचं कामच नाही. घसान ते बसायला लागलाय. तर लई जणांचे असे मला कमेंट आले ते की लई चेहरा तुझा सुटला. तर काय करता, झोप नसल्यामुळं होतंय तसं. तर या चहा खारी खायला बोलवा किंवा चहा प्यायला. चहा प्यायला, खारी खायला, नाश्ता सगळ्यांना नुसता भुगा आवडतो बा. चहा प्यायला म्हणलं तर बाई एवढ्या मोठ्या पुढ्या किती आले ते 4. तेव्हा 4च खाऱ्या आले ते. काय देवा लय अवघड. आणि ह्याच्यात किती असते ना, हे पण 10च ना, आणि ते 10ला. स्वस्त तर जरा थोडी जास्त असते, पण खाली तर 4च. काय माहिती ते जरा चवदार असते त्याच्यामुळं आहे काय की तसा आहे ना. काय झालं का तर काय लावती उचलायची. आम्ही म्हणलं गार होईल तर म्हणजे त्या आली आणि त्यांना सगळं संगत चहा पिलं म्हणजे कसं आहे ना, बरं आहे. तर आता भाऊजी काय आलं नाही तर काल यांच्यावर लेकरांचं बघून येतो म्हणलं तर हे आलं. तर दादा राही नाही. सकाळ सकाळ उठल्या आता मला बी कर्म नाही काय करू, आणि त्याला पण करमत नाही. कात्रडत होता वाटतं दुपारनं. आई गेली ती राहणार, वडील पण गेल तर राहणार. ताई दुपारची झोपली होती. तर कधी यायची मम्मी कधी यायची मम्मी असं म्हणत होता. काय करता, काय वाईट वाटतंय आता, पण नाही इलाज आहे आपला आता. तरी त्याला सोडलंच नाही. ते शेवटी आईवर लेकरू आहे, त्याच्यामुळं ते अवघड होतंय. आपलंच असतं दडवलं तर असं लेकरं सोडायचं आई बारी आली असते का. जरा थोडी देवाने बी जरा थोडीशी परिस्थिती चांगली द्यावा बघा. मस्त आपल्या हातात घडवायचं असतंय, पण त्याला यश द्यायला तरी साथीला पाहिजे देव. तर सकाळ सकाळ आता वडिलांच्या मोबाईलमध्ये रिचार्ज संपला होता, आणि त्यांना लागतोय मोबाईल. मग टी व्ही आहे आपला, टी व्हीचा पण संपला होता वाटतं कालच. पण सकाळ सकाळ टाकला रिचार्ज. म्हणलं त्याला तर नादी लागेल. ताईला कळतं या. मला सकाळ सकाळ म्हणतोय ताईला सांग की अगं मला मारती या.
नको म्हणलं मारत जाऊ. झालं आता टीव्हीच्या नादी लागतंय. करल एवढं 8-4 दिवस परत कशाला करता येड्याने आहे का नाही. त्या पप्पाला तर कधी कसलं अजून सोडलंच नव्हतं. इकडं तिकडे गेलं का पोरग कुठे गेलंय, पोरग कुठे गेलंय. तुम्हाला कुठं भेटला मोठा पुडा? मला कोणचं ठेवलाय? कुठला एवढा एवढा आहे तर 5च निघते. 2-3 काय? चहा आहे अजून आणू का तुम्हाला थोडा चहा का? मी खाते एक, तू खा दोन. मोठा आहे माझा. नाही मला भूक लागत नाही. पुढे चहा पाणी प्यायला तरी बोला की या मला चहा खरी नाश्ता खायला. या चहा नाश्ता करायला. आता एवढा दिवस तर यांना मला करावं लागतं 2 भाकरी, कारण का त्यांना सुट्टी लवकर आहे, आम्हाला सुट्टी लवकर नाही. ते 10ला जाऊन 6ला येणार, तर इथे येऊ तर 6:30 तरी वाजते त्या. त्याच्यामुळं डोळ्याचा प्रॉब्लेम झालाय. डोळा असं आणू का थोडा चहा? आम्ही ते चहा की पिला इथल्या का पेक्षा खारी चांगली लागते आणि खारी थोडी कमी आली आहे ना. आपल्या गावाकडं खारे बी का नाही असे तोडावं लागते. मटण तोडलं आणि खारे बी कसलेच हाय गाव पाहिजे. मात्र आवडतच नाही. आपली पॅकिंगच चांगली लागते. इथलीच खरी तर चांगली लागते. म्हणून तसे ते सगळं महाग असते. महाग सगळीकडेच आहे. एवढंच की गावाकडे जरा जास्त भाड्यामुळे पैसा जास्त जातो आहे का ना. काय तिकडं भाजीची पेटी तेवढ्यालाच आहे, तिकडं तेवढ्यालाच आहे. सगळीकडे सारखंच असतंय. घ्यायला काय नका पाठा माशा मारायची पावडर लावली का तोंडाला? तर बघू मी काढीन एका दिवशी सुट्टी, एकदा गाठ घेऊन येईन आणि हाय का ना. मग फिक्स मला काम करावं लागलं. पावसाळा चालू झाल्यावर कुठं जाते. मग एका फिक्स जागेला आपलं कंपनी 2-3 महिने असं काढून. परत आपल्याला बचत पैसे पाहिजे. तर भाऊजी बी येते तर गाडीवर गाडीचं लिंक लावायला आहे का नाही. काय इथलं काम सुखाचं आहे हो तिथलं, पण जरा 12 तासच दुटी असल्यामुळं आम्हाला हे होते. पण नाही कसा येळ जातोय ते पण कळत नाही, कशी 11 वाजेल ते पण कळत नाही आहे का नाही. एवढा महिना बनवा कसं तरी मॅडमला परत म्हणायचं. मॅडम म्हणायचं लय ड्युटी होती दुसरीकडे बघून. सगळीकडे अशीच आहे. 10 ते 10, 11 ते 11, 9 ते 9, 9 ते 9 अशी ड्युटी आहे सगळं. सगळी शहरात अशी जाय वाटतं. नाहीतर मग काही जमल्याच्या हाताखाली 10ला जाऊन 5ला सुटे. 5ला कुठले 6ला 6ला आणि ते तसलं किरकिर आलं. पहिल्या दिवशी गेलतो मरणाचं ताटवलं तर 2 दिवस दुखून आल्यानं जातात. कुठं तर रातच्या धरणं काल गोळ्या आणल्या, त्या स्वतः त्या मॅडमने गोळ्या आणल्या आहे का ना. जाऊ दे आपल्या नावानं काय तर दान धर्म काय. आपण देवाला फुलं नारळ वाहत नाही का? भाऊजी वाहतो का नाही? मग का देवाकडून पैसे घेतो का? उलट देवाला दान धर्म करतो. तर अर्धा दिवस आम्ही काम केलं पण आमचा रुपये पण दिला नाही. जात्या मुर्दा म्हणून ताई म्हणतात तसं की आपण देवाला गेल्यावर पैसे माघारी घेतो का. दान करतोच की, रुपया टाकतो परत फुल नारळ घेतो. घेत नाही ना. यायला जायला खर्च तेवढंच होतंय नाही का. एवढंच की देऊळ चढलो म्हणायचं, गड चढलो म्हणायचं मोठा आहे ना भाऊजी. जर गड चढायला 2 दिवस गेलो म्हणायचं. ते 2 दिवस म्हणजे 2 तास. तर 10:30ला लागलो होतं. 1ला सुट्टी केली. तर त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही कामच केले नाही. ते आता हिडव तर कुठं जात नाही. महाग माणसं राहिलेली तर ते तर कुठं ती कुठे लपवायचे आहे का नाही. तरी चोरून हिडू काढला होता आम्ही.
तर ती म्हणते आम्ही कामच केले नाही ते, आणि कुठला पैसे द्यायचं नका का दे ना, काय करायची दुनिया नसती त्यामुळं तसं असतंय. गावाकडे तशा 50 रुपये तास. तर पण तिथं कामं नाही ते. तिथं कामं नाही आमच्या गावात. ओळखी तर तर असंच. तर अशी मला एक कमेंट आलती की गावाकडे तुझी सासू सासरं नणंद ते राहते ते की त्यांच्याकडे कसं असतंय. कशाला काय बी विषय काढते तसं ना मला कमेंट आलती की गावाकडेच काम बघायचं. तर गावाकडे खरं कामं नाही ती ह्यांना तर रानातलं एक येतं का तुम्हाला रानातलं आणि बाकी सर काय मी नाही बोलत दुसरं, पण ह्यांना रानातलं येत नाही. आणि ड्रायव्हरकीचं लायसन्स झालं आता यांचं, आणि म्हातारीला तर काय लेख पुरवते तर थोरला देतं ते लेख ते त्याच्यामुळं, आणि त्याच्यामुळं भागतं या रेशन ते येतं. तसं आम्हाला कशाचाच आधार नाही. त्यांना रेशन येतं, परत ते नाही का आखाड्याच्या महिन्यात ते जाते तर त्यामुळं त्यांना धान्य ते असतंय, आणि रेशनला तेल मिळतं ते त्याच्यामुळं त्यांचं भागतं वा. आणि कुठं लागलं तर, आणि आमच्या मामाला कुणी बी काय बी देतं, कुठं लाकडं फोडायला गेल्यावर लाकडं नाही फोडलं तरी म्हणजे पहिल्यापासून तसलं वतनावर नसतं का तसलं, त्याच्यामुळं ते त्यांचं गावाकडं भागतं या. तर चला आता घेते स्वयंपाक करून, आणि स्वयंपाकाचा पण व्हिडिओ बघा शेवटपर्यंत. बाय.